नमस्ते. मी डॉक्टर अजित पडळकर आणि हे ज्योत्स्ना डॉक्टर पडळकर. ज्योत्स्ना पडळकर. आम्ही दोघेही बालरोग तज्ञ आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की साधारणपणे आजाराची सुरुवात ही तापामुळे होते. तर पहिल्यांदा आपण आता असं बघूया की ताप कोणाचा मोजायचा, का मोजायचा आणि कसा मोजायचा. तर ताप कोणाचा मोजायचा? तर एक खूप कॉमन गोष्ट मुलांच्या बाबतीमध्ये बघायला मिळते की रात्री अपरात्री कारण कळत नाही, रडणं, आम्हाला बाळ रडतंय आणि कशानेच थांबत नाही असं म्हणून जी मुलं आणली जातात रात्री अपरात्री, त्याच्यातल्या 10 पैकी जवळजवळ 7 जणांना केवळ ताप असतो आणि तेवढ्यासाठी आणलेलं असतं. त्यांनी ताप मोजलेला पण नसतो आणि ताप मोजायची पद्धतही आपण शिकून घेऊ पुढे. पण ह्या मुलाचा ताप मोजावा, मूल रडतंय, आपल्याला नाही कारण कळत आहे, कुठं दुखत खुपत नाहीये, काही लागलेलं दिसत नाहीये आणि भूक तर भागली आहे वगैरे, असं म्हणजे साधारण जी कारणं पालकांना माहित असतात त्यांनी ती पाहिलेली असतात आणि कारण कळत नाही, तर पहिले या मुलाचा त्यांनी ताप बघायला पाहिजे आणि पुढे काय चुका होतात ते येतीलच. पण ताप मुलांना बहुतेकदा ताप असतो आणि ते लक्षण नेहमी मिस आउट होतं. म्हणून मी सांगते की जे कारण कळत नाही तेव्हा ताप बघा. जेव्हा आपल्याला एखादं मूल मलूल वाटतंय, आज खात नाहीये, नेहमीसारखं वाटत नाहीये, तर आपल्याला काय बिघडतंय याचं हे बघायला ताप मोजायला लागेल. आणि हे मुद्दाम मुद्दाम परत का सांगते, तर ताप बघायची पद्धत आहे ना, ती थोडी आपल्याला शिकूनच घ्यायला लागेल, कारण त्याला शॉर्टकट नाहीये. हे आता सध्या आपल्याला कोरोनाने एक खूप चुकीची गोष्ट शिकवलेली आहे की आपण ती अशी लांबून सरफेसवरती गन लावून खूप लांबून मोजतो आणि तिथे खूप चुका होतात. हे मला मुद्दाम सांगायचंय. ताप कसा मोजायचा? ताप मोजायचा असेल तर त्याला एक मार्ग म्हणजे कोअर टेम्परेचर. त्याच्याबरोबर तुम्ही सांगा डॉक्टर, काय कोअर टेम्परेचर सांगा. ताप येतो तो शरीराच्या आतल्या भागातून येतो आणि मग तो त्वचेला सुरुवात आतून येते आणि मग तो बाहेर जाणवतो. सो बऱ्याच वेळेला असं दिसतं की ताप आत मोजला तर तो 104 असतो, जर स्किनवरती आपण जर काखेत मोजला तर तो 99 असतो. मग हळूहळू काय होतं की आतून तो ताप कमी व्हायला लागतो आणि बाहेरचा स्किनचा तो तोपर्यंत पोचलेला असतो तिथे वाढायला लागतो. तेव्हा आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी 102 असतं. थोड्या वेळाने आतनं कमी होतो पण बाहेरचा अजून तितकासा कमी झालेला नसतो, तेव्हा स्किन टेम्परेचर जास्तीच हे वाढतं. थोडं कन्फ्युजिंग आहे, पण म्हणूनच ते कन्फ्युजन कमी करायचं असेल तर त्याला एकमेव मार्ग आहे की तुम्ही एक रेक्टल म्हणजे शीच्या जागीच टेम्परेचर मोजायचं. जोपर्यंत मूल शहाणं होत नाही, तोंडात चावत नाही थर्मामीटर घेऊन, तर तिथपर्यंत आपण ते कोअर टेम्परेचर जनावरांच्यात मोजतात तसा शीच्या जागी मोजायचा. आताचे डिजिटल थर्मामीटर्स अतिशय चांगले असतात. त्याला थोडंसं तेल लावलं किंवा वॅसलिन लावलं तर ते अगदी आरामात शीच्या जागी सहज जातात, न दुखता जातात आणि 1 मिनिटामध्ये बीप आवाज आला की तुम्हाला खरं खरं टेम्परेचर काय ते कळतं आणि त्यानुसार तुम्ही पुढे ऍक्शन घेऊ शकता. सो जेव्हा मूल तोंडात मोजू देईल तेव्हा तो तोंडात मोजायला हरकत नाही. हे लक्षात घ्या की मोठ्यांचा ताप पण तोंडातच मोजायचा असतो. मोठ्यांचा ताप सुद्धा काखेत मोजायचा नसतो, त्याला कोअर टेम्परेचर म्हणतात. बऱ्याच जणांचा असा एक समज असतो की कोअर टेम्परेचर म्हणजे 1 डिग्री जास्ती येतं. तर त्याच्याकडे मी मागाशी उदाहरण दिलं की असं त्याचं रिलेशन काही नाही आहे. पण आपल्याला औषध द्यायचं का नाही आणि ताप किती आहे हे कोअर टेम्परेचरवरनं ठरतं. तर आजच्या वेळेचा तुम्ही एक जरी टेक होम मेसेज घेतला की टेम्परेचर घेणं महत्वाचं आहे आणि ते कोअर टेम्परेचर घेणं महत्वाचं आहे आणि त्याला शॉर्टकट नाहीये. म्हणजे मूल करू देत नाही वगैरे असं नाही म्हणायचं. तुम्ही जितकं ते शांततेने हसत खेळत गंमत करत गुदगुल्या करत असं जितकं खेळीमेळीच्या वातावरणात केलं ना तर सगळंच मला असं वाटतं की आजारपणच तुम्ही सगळं लाईटली घेऊ शकता. म्हणजे लक्ष द्या, पण म्हणून बाऊ करायची गरज नाहीये, घाबरून द्यायचं कारण नाहीये किंवा त्याचा आपण इश्यू करायचं कारण नाहीये. सहज होऊ शकतं. म्हणजे मी तर बघितलं की मुलं ढोंगी पुढं करतात ताप मोजायला. इतपत ती मुलं आरामात ते सगळं होऊ शकतं आणि यू कॅन बी मोर ॲक्युरेट. तर हा ताप वरचेवर किती किती वेळाने येऊ शकेल, तर ते साधारणपणे ते युद्धच आहे. सो जोपर्यंत जंतू आहे ते मारण्याकरता शरीर तापाचं निर्माण होतोय. तर ते युद्ध चालू असल्यामुळे जोपर्यंत जंतू आहे तोपर्यंत तो ताप आहे. सो किती दिवस हे चालेल असं सांगता येत नाही. तर जेव्हा जेव्हा ताप असेल तेव्हा तेव्हा तो आपल्याला मोजायला लागेल, तेव्हा 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 त्याच्यावरती औषध द्यायला लागेल. हो, कारण नेहमी कसं होतं की आम्ही आधी सगळं सांगून त्यांना ताप वगैरे उतरवून घरी पाठवलं, पुन्हा 6-8 तासांनी ताप आला की घाबरत पुन्हा ताप आला म्हणून ते घाबरलेले असतात. तर ते समजून घेण्याची खूप गरज आहे की हे जंतू आणि आपलं शरीर, आपल्या शरीरातली प्रतिकार शक्तीच्या सेल्स यांच्यामधलं युद्ध आहे आणि युद्ध विराम जेव्हा होणार आहे म्हणजे कुठली तरी पार्टी जिंकणार आहे तेव्हाच ते थांबणार आहे आणि इथे आपल्याला जिंकायचं आहे, जंतूंना मारायचं आहे. त्याच्यासाठी शरीर काम करतंय, ते काम करतंय, त्याला करू द्यायचंय, त्याला रसद पुरवायची आहे, ती कशी सांगते मी पुढे. आणि जंतू कसे मरतील आणि आपण कसे लवकर जिंकू
इकडं आपल्याला बघायचंय आणि त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा ताप आला तरी सुद्धा पुन्हा पुन्हा आपल्याला त्या पद्धतीनेच तो औषध देऊन उतरवायचा आहे, 100 पर्यंत उतरवायचा आहे. एक थोडासा तापाचा अंदाज आपण आणखीन एका पद्धतीने घेऊ शकतो, तो म्हणजे त्याचे हृदयाचे ठोके किती पडतायत त्याच्यावर. सो हृदयाच्या ठोक्यावरून तापाचा अंदाज कसा बांधता येईल? साधारणपणे 1 डिग्री राईज इन टेम्परेचर म्हणजे आपल्या साधारण मूल ताप सगळ्यांचा म्हणजे लहान बाळाचा, मोठ्या माणसांचा, ह्युमन लोकांचा आपल्या 97 ते 98 ही आपली नॉर्मल रेंज आहे. तर त्याच्या पुढे जायला लागला ना ताप की तो थोडासा कसर आली म्हणतो आपण, त्याच्या पुढे थोडा ताप आला म्हणतो. तर 1 डिग्री राईज सेंटीग्रेड मध्ये इज त्याच्यामध्ये 10 ते 12 हृदयाचे ठोके प्रत्येकाला वाढतात. म्हणजे साधारण आपण जर जन्मतः मुलाचं 160 असेल हार्ट रेट, तर तो कमी कमी होत साधारण तो 80-90 पर्यंत आलेला असतो मुलाचा एक साधारण वर्षभरापर्यंत. त्याच्यानंतर जर प्रत्येक 1 डिग्री राईजने जर 10-12 वाढत असेल तर एक 100च्या पुढे हार्ट रेट जर मिळाला आणि तुम्ही जर 15 सेकंदाचा मोजलेला असेल आणि तो जर तुम्हाला स्ट्रेट 100च्या पुढे मिळाला तर या मुलाचा तुम्ही ताप नक्की मोजा, कारण 100ला 100 असं धरा. म्हणजे मग अगदी क्रूड आहे, हे खूपच क्रूड आहे, पण एक अंदाज आपल्याला घ्यायला हे खूप चांगलं आहे की 15 सेकंदात आपल्याला धडधड 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 असं छातीत ऐकायला यायला लागलं तर या मुलाचा ताप मोजायला पाहिजे. किंवा तुम्ही पल्सॉक्स वगैरे आपण पाहूया नंतर, पण अंदाज घ्यायला आपण बाळाच्या छातीला कान लावलं तर हे सहज समजतं की अरे हे बरंच वाढलंय बरं का, हे आपल्याला ताप खालनं मोजायला पाहिजे. सो त्याचा हृदयाचे ठोके म्हणजे पल्स रेट. सो नाडी आणि हो, पुष्कळांना नाडी म्हणजेच हार्ट रेट हे ठाऊक नसतं, पण हे नक्की लक्षात घ्या की हृदयाचं एक जेव्हा हृदय पुश करतं ब्लड तेव्हा इथे नाडी त्याची हाताला लागते. आणि मुलांची नाडी हे अवघड आहे प्रकरण, तर तुम्ही छातीला कान लावा, त्यांनी तुम्हाला चांगलं कळेल. उलट बाळ झोपलेलं असताना तुम्ही याची प्रॅक्टिस करा, म्हणजे मग तुम्हाला अंदाज येईल कसं ऐकायचं असतं. एकमेकांचे ऐका, तुम्ही एकमेकांचे ऐकताना मुलाला बघू द्या, ह्याच्याने तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, मुलाला कॉन्फिडन्स येईल, सगळं सुलभ होऊन जाईल. तर ते असं करा असं मला वाटतं. कळलंय आता मुलाला ताप आहे तर तो कसा उतरवायचा, औषध कुठलं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघूया. मुळात किती कपडे असावेत मुलाला घातलेले ताप असताना? हो, हे तर अगदी लक्षात घेण्यासारखं आहे, कारण की आपल्याकडे खूप पद्धत आहे की मूल तापलेलं असेल की त्याला खूप कपडे घालायचे, आणि ही मुळातच चूक आहे. कारण की एक नुसत्या गार झुळकेने जे काय ताप उतरायचं काम सुरू होतं ते पहिल्यांदा बंद होतं. आणि पालकांचं म्हणणं असतं की मुलाला थंडी वाजते तेव्हा काय करतो, थंडी वाजते तेव्हा ताप चढणार असतो, तर थंडी वाजत असताना त्याला उघडं ठेवा असं नाही म्हणत आहे, तेव्हा त्याला घाला कपडे, पण त्याचा तसा काही उपयोग होणार नसतो. आपल्याला बरं वाटतं पण थंडी काही थांबत नसते, पण त्या थंडीतनच ताप येतो. आणि पुढे ताप आलाय का, म्हणजे जसं जेव्हा थंडी थांबते तेव्हा ताप आलाय का बघावा आणि तेव्हा ताप उतरवायला घ्यावा. म्हणजे या सर्व कपडे काढावेत, टोपडं, मोजे, ब्लँकेट्स हे सगळं काढायचं. औषध द्यायचं, बाळाला औषध द्यायचं आहे, ते कुठलं आणि कसं ते आता तुम्ही सांगा. सगळ्यात प्राथमिक औषध म्हणजे पॅरासिटामॉल आहे. तर पॅरासिटामॉलचे आपल्याला बरेच ब्रँड्स मार्केटमध्ये मिळतात. तर ही बऱ्याचशा परदेशात एकच मोठा ब्रँड असतो, पण आपल्याकडे बरेच ब्रँड्स मिळतात आणि ते वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये मिळतात. त्याच्यामुळे लोकांचा आणखीन खूपच घोटाळा होण्याची शक्यता असते. आणि हे म्हणून आपल्याला थोडीशी लेबल्स वाचून घ्यायची आणि समजून घ्यायची खूप गरज आहे. कारण ड्रॉप्स म्हणलं तरी सुद्धा त्याच्या 1 ml मध्ये काहींमध्ये 80 असतं, म्हणजे परदेशात आणतात त्याला 80 असतं. नंतर आपल्याकडे मिळतं त्यात 100 पर ml असतं. मग सिरप मिळतं ते 125 पर 5 ml मिळतं. मग काही DS डबल स्ट्रेंथ मिळतं ते 250 पर 5 ml मिळतं. सपोजिटरीज मिळतात, इंजेक्शन्स मिळतात, ते पुढचा भाग आहे. परंतु हे आपल्याला नक्की समजून घ्यायला लागेल की आपल्याकडे नक्की काय आहे आणि डोस काय आहे आणि आपल्या मुलाचं वजन काय आहे आणि त्याला किती द्यायचं, त्याच्याशिवाय त्याचा गुण येणार नाही. सो मुळात पॅरासिटामॉलचा डोस ठरवायचा तो त्यातल्या मुळात ते किती मिलीग्रॅम आत आहे ह्याच्यावरती ठरवायचा आहे. प्रत्येक औषधाची क्वांटिटी किती द्यायची आहे ह्याच्यावरती तो ठरत नाही. तर ते मिलीग्रॅम किती क्वांटिटीमध्ये आहे ह्याच्यावरती तो डोस ठरतो आणि तो मुलाच्या वजनावरती ठरतो. बरोबर आहे. तो तापावरती ठरत नाही. म्हणजे 100 तापाला थोडं औषध, 102 तापाला जास्ती औषध असं नसतं. सर्व तापाला जेव्हा जेव्हा 100च्या वरती आहे, 100च्या खाली तापात आपण औषध द्यायचं नाही आपण ठरवलं. 100 150च्या वरती असेल ताप तेव्हाच औषध द्यायचंय.
पण ते तितक्याच प्रमाणात द्यायला लागेल. तो 102 असेल तरी आणि 104 असेल तरी. पुष्कळदा पालक ही चूक करतात की थोडा ताप होता मग आम्ही थोडं देऊन बघितलं. तर असं नाहीये. एक तर 100च्या वर असेल तरच द्यायचं आणि द्यायचं असेल तर व्यवस्थितच द्यायचंय. त्याला काही म्हणजे असं हे नाही करायचं, दयामाया नाही काही. तेवढंच द्यायचं असतं. पण आपण समजून घेऊया. तर डोस आहे 15 मिलीग्रॅम प्रति किलो आहे पर केजी. आणि आपण आता वेगवेगळे ब्रँड्सचं साधारणपणे ड्रॉप सस्पेन्शन मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्याप्रमाणे जनरल हिशोब करून बघूया. साधारण तुम्हाला अंदाज येईल. समजा मुलाचं वजन आपण धरू की 5 किलो आहे आणि आपल्याला डोस द्यायचा 15 मिलीग्रॅम पर केजी. म्हणजे 75 मिलीग्रॅम 15 × 5 75 मिलीग्रॅम एवढं पॅरासिटामॉल त्या पोटात गेलं पाहिजे. जर आपण ड्रॉप्सच्या मार्फत दिलं तर ते 100 मिलीग्रॅम असतं प्रत्येक ml ला. म्हणजे साधारण एक ड्रॉपर पूर्ण भरला की तो 1 ml होतो. त्यात 100 मिलीग्रॅम असतं. आपल्याला 75 द्यायचंय म्हणजे आपल्याला पाऊंड ड्रॉपर द्यायचंय, म्हणजे 0.75 द्यायचंय. तर त्या ड्रॉपरवरती खुणा असतात 0.2, 0.5, 0.75. तर आपल्याला साधारणपणे पाऊंड ड्रॉपर म्हणजे 0.75 एवढं औषध द्यायला लागेल. इथे मी एक ऍड करेन की कुठं चुकतं सांगते की ड्रॉपर एक तर पूर्ण भरत नाहीत आणि मध्ये बुडबुडा येतो आणि तो बुडबुडा काढला नाही तर पुन्हा कॅल्क्युलेशन चुकतं. कारण एक मोठा बुडबुडा असेल तर डोस कमी होणार. तर हे नक्की बघा की आपला ड्रॉपर नीट भरला जातोय ना. आणि दुसरं म्हणजे ते घालताना तोंडामध्ये जातो आणि तो उष्टा होतो. तो नीट स्वच्छ धुतल्याशिवाय परत आत गेला नाही पाहिजे. नाही तर सगळं औषध हे कॉन्टॅमिनेट होणार आहे. आणि ती साखरेचा पाक असतो त्यामुळे तिथे जंतू सहज वाढतात आणि ते औषध हे म्हणजे खराब होतं. ते औषध आपल्या लक्षात येत नाही पण ते खराब होतं. आता समजा हेच ते सस्पेन्शन असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं 125 मिलीग्रॅम पर 5 ml. म्हणजे एका ml मध्ये 25 झालं. 125 भागिले 5 म्हणजे 25 झालं. आता आपल्याला द्यायचं होतं 75. त्याच्यामुळे आपल्याला 25, 25, 25 म्हणजे 3 ml औषध द्यायला लागेल. सो जर आपल्याला सस्पेन्शन फॉर्म मध्ये द्यायचं असेल तर ते 3 ml द्यायला लागेल. पण सस्पेन्शन डबल स्ट्रेंथ म्हणजे ते डीएस किंवा काय काय याच्यात वेगवेगळे सफिक्स असतात, प्रिफिक्स असतात. पण ते बघितल्याशिवाय नाहीच कळणार. आपण डीएस असेल तर त्या निम्म द्यायला लागेल, म्हणजे 1.5 ml द्यायला लागेल. सो सस्पेन्शन असेल तर 3 ml आणि डीएस असेल तर 1.5 ml असं औषध द्यायला लागेल. आता 3 ml हे औषध कसं मोजायचं? तर त्याच्यावर टोपण असतं. त्या टोपणावरती 2.5-5च्या खुणा असतात किंवा ड्रॉपरने मोजलं तर 3 ड्रॉपर भरून. तर आपण एकदा आपल्याला तो अंदाज आला की आपण कुठलाही वापरू शकतो आणि 3 ml सिरीजने द्यावा असं आम्ही म्हणतो. म्हणजे एकदम ऍक्युरेट असतं. मुलांनी धक्का दिला, फेकून दिलं, काहीतरी सांडत नाही आणि आपल्याला बरोबर ते डिलिव्हर करायला सोपं जातं. साधारणपणे औषधाने ताप उतरायला 2 तास लागतात. लोकांना असं वाटतं की औषध दिलं अर्धा तास झाला, तासभर झाला, अजून ताप उतरला नाहीये. त्याला साधारण 2 तास लागतात आणि तो ताप आपल्याला साधारण 100 पर्यंतच उतरवायचा असतो खरं म्हणजे. त्याच्यामुळे तो तेवढा जरी उतरला तरी चालू शकतं. त्याच्याकरता वेगळं औषध द्यायची आवश्यकता नाही. सो 2 तास तरी वाट बघायला हरकत नाही प्रोसेसचा उपयोग व्हायला. दरम्यानच्या काळात आपण स्पॉन्जिंग करायला घ्यावं म्हणजे लवकर उतरतो. कारण की ते 2 तास काय हातावर हात घालून बसायचं नाही. आपल्या हातात वेळ आहे, मोठा सरफेस असतो. नुसती एवढीशी पट्टी ठेवण्यापेक्षा आपण येतोच त्याच्याकडे कसं स्पंजिंग करावं मधल्या काळामध्ये. स्पंजिंग आता कशा पद्धतीने करायचं? स्पंजिंग करताना पुन्हा गैरसमज लोकांचे असे असतात की थंड पाण्याने बर्फाच्या पाण्याने करावं. काही समजूत झाली माहित नाही. पण हे नाही आहे. म्हणजे प्रिन्सिपली चुकीचं आहे. कारण की आपलं रक्त इथे गरम जे येतं सरफेसच्या खाली असतं रक्तवाहिन्यांमधनं ते गरम वाहतंय. त्याच्यातलं टेम्परेचर आपल्याला कमी करायचंय. तेव्हा तिथे जर आपण बर्फ लावला सगळ्या सरफेसला तर ते आकुंचन पावणार आहे. मग तुम्हाला जे हीट एक्सचेंज व्हायची आहे ती मिळत नाही. त्यामुळे कोमट पाण्याने एक शॉवर द्यायचा आहे आणि डोकं मुलांचं आहे त्याच्यात खूप रक्तपुरवठा असतो. त्याला जर शॉवर दिला तर तिथे तुमचं कुलिंग इफेक्ट फास्ट व्हायला लागतो आणि मग अंगावर जर ते वाळू दिलं, मंद पंखा लावला आणि ते वाळू दिलं तर झपाट्याने ताप उतरतो. आणि याचा अनुभव करून बघा. म्हणजे मुलालाही पहिल्यांदा गार पाणी अंगाला लावलं की ते एकदम रेजिस्ट करतं, रडायला लागतं. कोणीच करून घेणार नाही. तर कोमट पाणी आंघोळीसारखं पाणी घेऊन अंगावर वाळू देणं हे जास्त संयुक्तिक आहे आणि बरोबर त्याचा इफेक्ट लवकर येतो असं आहे. तर हे काम करायला पाहिजे. साधारण औषध दिल्यानंतर उलटी झाली, बऱ्याच मुलांना औषध दिल्यानंतर उलटी होते. तर औषध परत कधी द्यायचं? लगेच द्यायला पाहिजे का? चालतं का? एक म्हणजे एक गैरसमज असतो की भरल्या पोटी औषधं द्या. आता हे आजारी मूल कधी भरणार त्याचं पोट, कधी खाणार आणि मग औषध देणार कधी? पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आधी ताप उतरवायचा आपल्याला. तेव्हा ते भरलं पोट असायची गरजच नाही. इनफॅक्ट आम्हाला सगळ्याच औषधांना असं वाटतं की रिकामं पोट चांगलं आहे मग पाठोपाठ भरा ना, 15-1 मिनिटामध्ये भरलं तरी चालतं. तर आपण औषध द्यायचं म्हटलं तर समजा उलटी केली बाळाने अगदी 15-20 मिनिटातच केली तर सगळं औषध परत द्यायला पाहिजे.
अर्ध्या तासाने वगैरे केली तर अर्ध तरी औषध परत द्या. 1 तासाभराने उलटी झाली तर बघा त्याच्यात दिसतंय का बा औषध, काही रंग आपला गुलाबी औषध होतं तर ते दिसतंय का, काही काहींना उशिराने उलटी झाली तरी सुद्धा सगळं औषध पडल्यासारखं होतं. तर असं काही झालं असेल तर पूर्ण द्या, अंदाज घ्या. पण साधारण ढोबळ मानाने सांगितलं जसं की औषध रिपीट करायला लागतं परत. आणि जर वारंवार उलटीच होणार असेल, मूल घेणारच नसेल, बेशुद्ध असेल, तर त्याच्यासाठी सपोजिटरी सारखा ऑप्शन आपल्याकडे आहे, त्याच्यावरही ओपनतात. त्या पॅरासिटामॉलच्या सपोजिटरीज मिळतात, तर त्या कशा वापरायच्या? ती पण थोडीशी नॅक आहे आणि समजून घेणं अत्यावश्यक आहे. आणि हे कसं आहे ना, की आधी नाही समजून घेतलं तर आयत्या वेळेला नाही येणार आहे. तर हे म्हणून याच्यासाठीच हा अभ्यास आहे, याच्यासाठी हे शिकवणं चाललेलं आहे. तर सपोजिटरी ह्या अशा बुलेट सारख्या गोळ्या असतात आणि लहान मुलांच्या वजनाप्रमाणे त्या वेगळ्या असतात, मोठ्यांच्या वेगळ्या असतात. पण वेळेला नसली काही मिळालं तर मोठ्या माणसांची घातली, अर्धी करून घातली तर काही हरकत नसते. तर ती तेलात बुडवून घालावी आणि आपल्या हातालाही जर तेल लावलेलं असेल तर ऐंशीच्या जागेला बाळाचं तेल लावलं तर ही आपल्याला अशी बेंबीच्या दिशेने एक सलग प्रेशर देत 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 ढकलायचे. साधारण एक 1 ते 2 इंच आपल्याला ती आत घालावी लागते आणि आपल्याला असा रेझिस्टन्स येतो 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 आणि अचानक गोळी हरवली असा एक फील येतो. तो येणं खूप महत्वाचं आहे. हा फील आला नसेल तर बाळाने जरा जोर केला की तुमचा हात काढला की ती शीच्या बाहेर येते आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही. ती तुटलेली असते आणि आपल्याला ती आत न गेल्यामुळं किंवा अर्धवटच बाहेर राहिल्यामुळे त्याचा इफेक्ट येत नाही. आणि महत्वाचं म्हणजे की या सगळ्या गोष्टींची पहिल्यापासून तयारी ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर ती दारात ठेवा फ्रीजच्या. एकदम खूप गार झालेली असेल तर ती वितळायला वेळ लागतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर ठेवली तर ती वितळलेलीच मिळेल. तर अंदाज घ्या, कारण ही वितळणार आहे शरीरामध्ये आणि मग त्याच्यातलं औषध आपल्याला उपलब्ध होणार आहे शरीराला. आणि जसं पोटात ऍब्झॉर्ब होणार आहे तसंच ते त्याच्या शीच्या जागेतनं सुद्धा ऍब्झॉर्ब होणार आहे. इफेक्ट सेमच असणार आहे. हे लक्षात ठेवून करा. आता आपण असं बघितलं की साधारण औषधाचा उपयोग व्हायला 2 तास लागतात, पण 2 तास होऊन गेले आणि तरी ताप 100च्या वरती असेल तर काय करायचं? तर इतर काही औषधं आणखीन काही आहेत का? किंवा समजा आता क्रोसिन परत ताप आला, उतरला पण परत ताप आला, तर क्रोसिन आपल्याला परत किती वेळाने देता येईल? 2-3 औषधं आहेत की ज्याने ताप उतरवायला आपण वापरले. ते काय ते मेफेनॅमिक ऍसिड म्हणून आहे, त्याचं पण औषध वापरतात किंवा आयबुप्रोफेन म्हणून आहे किंवा कॉम्बिनेशन्स आहेत. पण प्रत्येक 2 आयबुप्रोफेन मध्ये डोस 8-8 तासाचं अंतर ठेवा. 2 मेफेनॅमिक ऍसिडच्या मध्ये 8-8 तासाचं अंतर ठेवा. 2 क्रोसिन मध्ये शक्यतो एक 6 ते 8 तासाचं अंतर ठेवा. असं करत आपल्याला तो अंदाज घेत घेत आपल्याला ताप उतरवायचा आहे. त्यामुळे आपल्याकडे 2-3 औषधं असतात. त्यामुळे पहिल्यांदा आजाराच्या जोर जेव्हा असतो तेव्हा मे बी अगदी 4 तासांनी 6 तासांनी औषध द्यायला लागतं. तेव्हाचा हा जो संभ्रम आहे की मी कुठलं औषध देऊ, आत्ताच माझं क्रोसिन देऊन झालं परत कसं देऊ, तर हे आपल्याला टाळता येतं आणि आपल्याला दुसरं औषध वापरता येतं. पण आता एकूणच आपण बाळावरती काय काय लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्याचं घरी घरी कसं मॉनिटरिंग करायला पाहिजे हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू.